नमस्कार मंडळी, मी किशोरी। आज आपण एक अत्यंत पौष्टिक आणि हेल्दी अशी भाजीची रेसिपी बघणार आहोत। तर ही जी भाजी आहे ती मी मोड आलेल्या मेथ्यांची भाजी तयार करणार आहे। जे मेथी दाणे असतात तर त्यांची ही भाजी तयार करणार आहे। तुम्ही आजपर्यंत कधी खाल्ली आहे की नाही किंवा बघितली आहे की नाही तर माहिती नाही, पण माझी आजची ही रेसिपी बघून तुम्ही नक्कीच करून बघा। बहुतेक लेडीजमध्ये कंबरदुखीचा खूप त्रास असतो, तर त्यांच्यासाठी ही भाजी जी आहे ती खूप उपयुक्त अशी आहे। तर इथे मी काही मेथी दाणे घेतलेले आहेत, जवळजवळ अर्धा वाटी। तर एका पाण्याने मी हे मेथी दाणे जे आहेत ते स्वच्छ धुवून घेत आहे आणि भिजत घालून ठेवायचे आहेत। 5 ते 6 तास छानपैकी भिजवून घ्यायचे आहेत। तर 5 ते 6 तासांमध्ये हे मेथी दाणे जे आहेत ते छानपैकी भिजले जातात आणि त्यानंतर त्यामधलं संपूर्ण पाणी काढून घ्यायचं आणि त्यांना मोड येण्यासाठी ठेवून द्यायचे आहे। तर 12 ते 18 तासांमध्ये ह्या मेथ्यांना मस्त अशी मोड येते। ज्याप्रमाणे आपण मूग किंवा मटकीला मोड आणतो तशीच ह्या वाळलेल्या मेथीच्या दाण्यांना सुद्धा मस्त अशी मोड येते। बघू शकता खूप छान मोड आलेले आहे ह्या मेथीच्या दाण्यांना। तर हे जे मेथीचे दाणे आहेत तर खूप पौष्टिक अशी याची भाजी तयार होते। तर आता मी ह्याची भाजी तयार करणार आहे। तर कशी तयार करायची आहेत बघूयात। आता हे मोड आलेले मेथीचे दाणे जे आहेत ते मी पुन्हा एकदा पाण्याने स्वच्छ धुवून घेत आहे। एखाद्या लेडीजची जर डिलिव्हरी झाली असेल तर डिलिव्हरीनंतर तिला अशा प्रकारच्या वाळलेल्या मेथी दाण्यांची भाजी खायला देण्यात येते, कारण डिलिव्हरीनंतर जी काही कमजोरी येते तर ती भरून निघण्यासाठी ह्या मेथी दाण्यांची भाजी दिली जाते। कारण हे जे मेथी दाणे आहेत ते उष्ण असतात, गरम असतात, तर खूप हेल्दी असे असतात। त्यामुळे अशा लेडीजला सुद्धा देण्यात येते किंवा आपल्याला जर कंबरदुखीचा त्रास असेल तर आपण सुद्धा अशा प्रकारचे मेथी दाणे खाऊ शकतो किंवा त्याची भाजी करून खाऊ शकतो। तर मी स्वच्छ धुवून घेतले हे मेथी दाणे आणि 2 ते 3 मिनिटं छानपैकी उकडून घेतले आहेत, कारण हे जे मेथी दाणे आहेत ते कडवट असतात, तर त्यामधला थोडा कडवटपणा कमी होतो। तर मी अशा प्रकारे उकडून घेते आणि त्यानंतर मग ह्या मेथी दाण्यांची भाजी तयार करते। तर आता हे मेथी दाणे जे आहेत ते उकडून घेतलेले आहेत आणि आता त्यासाठी मी कांदे चिरून घेत आहे। तर 2 मीडियम साईजचे इथे मी कांदे घेतलेले आहेत, अगदी उभे आडवे चिरून बारीक चिरून घ्यायचे आहेत। हे एक टोमॅटो घेतलेला आहे आणि 2 हिरव्या मिरच्या, कढीपत्ता आणि कोथिंबीर घेतली आहे। तर सर्व साहित्य जे आहे ते छान बारीक असं चिरून घ्यायचं आहे। तर कांदे आणि टोमॅटोचं प्रमाण जरा बऱ्यापैकी ठेवायचं, त्यामुळे भाजीची चव जी आहे ती खूप छान येते। प्रत्येकांची वेगवेगळी पद्धत असते भाजी तयार करण्याची, पण मला ह्या पद्धतीचीच भाजी आवडते, त्यामुळे मी माझी जी काही पद्धत आहे ही भाजी तयार करण्याची तर ती मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। तर एका कढईमध्ये मी 1 मोठा चम्मच तेल घालून घेतलेला आहे। तेल छानपैकी तापवून घ्यायचं आहे। त्यानंतर नेहमीप्रमाणे फोडणी द्यायची आहे। तर त्यासाठी मी मोहरी टाकली, जिरं टाकलं, त्यानंतर बारीक चिरून घेतलेला कांदा, हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता टाकून घेतलेला आहे। तर कांदा जो आहे तो छानपैकी परतून घ्यायचा आहे लालसर रंगावर। त्यानंतर आले लसूण पेस्ट घालून घेतली आहे। आले लसूण पेस्ट घातल्यानंतर मस्त अशी परतून घ्यायची आहे। त्यानंतर आता आपल्या आवडीनुसार मसाले घालून घ्यायचे आहेत। तिखट घालून घेतलं, अर्धा चम्मच हळद आणि अर्धा चम्मच धणे जिरे पावडर आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे। मसाले मस्तपैकी परतून घ्यायचे आहेत। त्यानंतर आता हा बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घातला। टोमॅटोसुद्धा मस्त असा सॉफ्ट होऊ द्यायचा आहे, छानपैकी परतून घ्यायचा आहे।
झाकण ठेवून मी एक वाफ येऊ देत आहे 2 ते 3 मिनटं. तर तेवढ्या वाफेवर हा जो मसाला तयार केलेला आहे तर मस्त असा शिजलेला आहे. आता ह्या मसाल्यामध्ये मी हे उकडून घेतलेले मेथी दाणे जे आहेत ते घालून घेतले आणि मस्तपैकी परतून घ्यायचे आहेत. मला कमेंटमध्ये नक्की सांगा की कोणी कोणी आजपर्यंत अशा प्रकारच्या मेथी दाण्यांची भाजी खाल्लेली आहे, आणि जर कधी खाल्ली नसेल तर तुम्ही माझी आजची ही रेसिपी बघून नक्कीच करून बघा. खूप टेस्टी अशी ही भाजी लागते आणि अजिबात कडू लागत नाही. 2 ते 3 मिनटं एक छानपैकी वाफ येऊ दिली. आता त्यामध्ये मी आवश्यकतेनुसार थोडं पाणी घालून घेतलेलं आहे आणि आणखीन 5 ते 7 मिनटं झाकण ठेवून ही भाजी जी आहे ती छान शिजू द्यायची आहे. चवीला ह्यामध्ये मी थोडं गूळ घातलेला आहे. गूळ घातल्यामुळे ह्या भाजीचा जो कळवटपणा आहे तो कमी होतो आणि खूप छान अशी ही आंबट तिखट गोड चवीची भाजी तयार होते आणि कडूसुद्धा लागत नाही अजिबात. तर छान अशी ही भाजी तयार झालेली आहे, बघू शकता तुम्ही. वरून थोडी कोथिंबीर घालून घ्यायची. अत्यंत पौष्टिक अत्यंत हेल्दी अशी ही भाजी आहे आणि हिवाळ्यामध्ये किंवा थंडीच्या दिवसांमध्ये ही भाजी नक्कीच खायला पाहिजे. तर आजची ही मोड आलेल्या मेथी दाण्यांची भाजी तुम्हाला कशी वाटली आहे तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, फ्रेंड्समध्ये आपल्या फॅमिलीमध्ये शेअर करा आणि चॅनलला अजूनपर्यंत जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशा छानशा हेल्दी रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ रहा. धन्यवाद.